हॅलो. हा सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला सर. कुठे आहेत सर? बीड लावलोय आज. बरं बरं बरं. बोला काय म्हणता. काय नाही, मला व्हिडिओ टाकला हो आता गीते हो हो साहेब, हो हो बबनराव गीते. हो हो. काय नेमकं? काय आम्ही होतो बुथवर, ते गाववाल्याने सगळं आमचं बुथ ताब्यात घेतलं. आम्हाला काय मारण्याच्या धमक्या दिल्या, हे दिलं ते गेल्या. गपचे बसा म्हणले. काय करा तुम्ही कोणतं गावाच्या गाव? पुढं. हा कोणतं गाव? हळम 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 गेवराई. हळम नाही, परळी. हळम तालुका परळी, धर्मपुरीच्या बाजूला. अच्छा अच्छा. तर कोणी घेतलं होतं ताब्यात? ते गाववाले म्हणजे कोणता समाज होता काही? वंजारी समाज टोटल. धनंजय मुंडे 2-3 फोन आलते. या हा, दोन व्यवस्थित चालू द्या म्हणले. नाही तर मग तुमचा नंबर आहे, तुम्ही कार्य पुढं काय तुमच्यावर कारवाई करू, असं करू तसं करू. केंद्र अध्यक्षाला म्हणत होते. बापरे. मग आता शिवाय हे दिल्या, त्या लेडीजला बोलले, केंद्र अध्यक्षाला शिवाय दिल्या. तुम्ही ऐकलं असेल ना, बघा ना, शिवाय दिल्या आहेत ना. नाही, ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला. मग त्यांनी दिलेत ना. मग तर ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गाववाल्यांनी घेतलं होतं? म्हणजे वंजारी समाज संघ लोकांनी. हा, वंजारी समाजाच्या लोकांनी, टोटल वंजारी समाज आहे तिथं. किती मतदान झालं एकूण? तिथं झालं मतदान 788. 788. समजा बोगस 930 पैकी 788. समजा नाही म्हणता येणार. हा. 300-350 बोगस झालं. बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होतं. अच्छा अच्छा अच्छा. नंतर बोगस 11-12 वाजेपर्यंत रेग्युलर चालू होतं. त्याच्यानंतर ते गावाला ऐकच नाही गेले. हा. धनंजय मुंडे 2-3 फोन आले. म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का? हा, केंद्र अध्यक्षाला फोन आले. त्याला म्हणले व्यवस्थित चालू द्या म्हणले. नाही तुम्ही कुठं काय मी बघून म्हणले. माझ्याकडे आहेत, मग माझ्या ताब्यात आहेत, बघू म्हणलं काय आहे तर. आम्ही म्हणलं आमचा काय संबंध आहे म्हणलं. काय जर निवडून आले म्हणजे निवडून आले तर आम्हाला काय संबंध आहे, आम्ही कर्मचारीच म्हणलं. कर्मचारी बरोबर आहे. ते गाववाले म्हणले आम्हाला तुम्हाला तुमच्या बाहेर निवड जाणार नाही, असं करू तसं करू. पोलीसवाले बोलले. पोलीसवाला धनंजय मुंडे शिवाय देऊन हाकलून दिले आहे पियायला. या हा, मग लय कटर काहीच बोलता येणार नाही तिथं. काय सांगा तुम्हाला, ते लेडीज रडायला लागली पुन्हा. हो, लेडीज बी होती ना राव तिथं बुथवर. ते नंतर गेल्यानंतर पुन्हा लेडीज ढासटा. मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून. आम्ही तर काय बस, आम्ही तर जातच निघून. तुम्हीच करा म्हणून काय करायचं. बापरे. आवाजच करू द्यायला तिथं. काय सगळं वंजारी समाज एक झाला तिथं. मला मग टोटल बोगसच झालं म्हणायचं. काय समजा परळी तालुक्यात जवळपास सगळ्या गावात बोगस आहे. परळी तालुक्यात ना? हो. हा. त्याच्यामुळे बजरंग बाप्पांनी तक्रार नाही केली आयोगाकडे. इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून. हा, ते तर आधीच केलेली होती ना तक्रार. हा, मग ते हे तिथं आलते ना पप्पा दुसऱ्या बुथवर. धर्मपूरला कुठेतरी आलते वाटते. अच्छा अच्छा अच्छा. हा. तिथं पण असं चालू होतं. बापरे. हा, त्याच्यामुळे ते तक्रार केली ती पप्पाने तिकडं आयोगाला, इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून. हा, तर ते आता व्हिडिओ बघितला मी. व्हिडिओ आलेला होता गीते साहेब. हाय व्हिडिओ माझ्याकडे आहे तो. हो, मी तुम्हाला टाकला. ते मी म्हणलो यार इकडे आपले माजलगावचे कसं काय तिकडं. पण ते इलेक्शनला ड्युटी आली ना परळी तालुक्यात. हा, मग तर काय काम नाही संपूर्ण. आता परळीमध्ये समजा 90% तर बोगसच झालं. बोगस पूर्ण बोगस आहे 90%. बापरे. आता सगळे माणसं एवढे कदरलेत, तेवढे ड्युटीला होते परळीला. हो. ते म्हणले आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्युटी आली. डायरेक्ट कलेक्टरच्या ऑफिससमोर उपोषणाला बसायचं. ड्युटी जायचं नाही तिकडे. नाही काय मारायला घेत नव्हते ते डायरेक्ट. बापरे. वंजारी समाज काय करा तू वंजारी समाज पूर्ण. आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं? मतदान अधिकारी 2. बाबा. मग तर तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं? नाही, केंद्र अध्यक्ष मेन असतो. त्याच्यानंतर मतदान अधिकारी 1, त्याच्यानंतर सहाय्यक असतो. हो. त्याच्यानंतर 2 आणि 3 त्यांच्या हाताखालचे असतात. काय बाबा. काही विलत नाही. काय करत होता मरण्यापेक्षा मग काय करत करा भाऊ. आम्ही गप्प बसतो. आम्हाला उद्या काय म्हणून कोणी आम्हाला जे मला धमकी दिली आम्हाला तुमच्या बाहेर निवडलं काय करत आमचं. बापरे. तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं केलं तर काही वगैरे काही? आता कंप्लेंट केलं. धनंजय मुंडे 2दा फोन आले. काय कंप्लेंट करावं. बरं ऐका ना केंद्र अध्यक्षाला मी म्हणलो. केंद्र अध्यक्ष मी होता तो. त्यांनी काही आबजीने घेतलं काही बोलायला. मी काय त्याला म्हणलं आपण टाईट करू. असं नका करू म्हणलं. आपण गुंतून म्हणलं. आता सर कसं गीते साहेबाचा व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने. आता मी नाही व्हायरल केलं ते काय म्हणते
की यार हे ह्यांचा काहीतरी आहे घोटाळा. नाही करा, बिंदास करा, काय अडचण नाही, आपलं करून बिंदास करा, काय अडचण नाही. मी काय आपलं कसं चालतंय थोडं त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं मी. नाही काय अडचण नाही, आपला काय रोल नाही, काय नाही. आता जसं नाही का बाय चान्स तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ तो व्हायरल होणारच. होणार 100% झालंय जवळपास. हा तर तुम्हाला असं विचारलंच त्यांनी तर मग तुम्ही काय बोलतात समोर? हेच तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार. आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या, पुन्हा ते धनंजय मुंडे 2-3 फोन आले आम्हाला घेणे बिना, आम्ही काय करतो, आम्हाला रमते बाहेर निघू देत नव्हते म्हणून आम्हाला साहेब तुम्हाला सांगतो का, लगीला पण उठू दिलं नाही 3 वाजेपर्यंत, 6 ते 3 लगीला पण उठू दिलं नाही. मला लयच खतरनाक झालं ना मग तिथे. एवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला. आणि बाय चान्स समजा चौकशी लागली बी एकदा, तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट का म्हणून केली नाही त्या संदर्भात, तुम्ही काय म्हणता मग? आता पीआयला शिवाय देऊन हाकलून दिलं, आमचं काय चालणार तिथं बापरे. कंप्लेंट करायला? आता पीआय मोठे का आम्ही मोठे? पीआय मोठा ना आमच्या. हो ना, किती केलं तरी ते मोठेच ना. त्याला शिवाय दिलं तर त्याला डायरेक्ट धनंजय मुंडे बापाचं पुस्तक म्हणले नीट तुला म्हणलं बघतोय कसं. अरे बापरे. तसं म्हणलं तर आम्ही काय म्हणणार? बरं कंप्लेंट करणार कोण असं, केंद्राध्यक्ष मेन असतं, त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे ना. हो केंद्राध्यक्ष मेन असतं, बरोबर. आता तेच काय करीत नाही, आम्ही तरी काय करणार? त्याला सांगितलं आम्ही करू नाही म्हणलं, मला काय घेतलं नाही, काय नाही झालं ते वजन काय घेऊन दिलं बघू काय होतं म्हणलं, घाला तुमच्या आम्हाला काय करायचं. हो ना, आम्हाला आम्ही तुमच्या केंद्राचं ढकलून देणार, मेन ते आहे. बॉस असतो ते चालू अध्यक्ष बुधचा. हे अशी चिटिंग लई केली, मग चिटिंग केल्यावर मग काय ते कमळच येत आहे मग काय. हो परळी तालुक्यात सांगतो पूर्ण कमळच आहे. ना मग काय असं असलं. परळी तालुका वगळता, परळी आष्टी पाठवता हे 3 तालुके वगळता बाकी सगळे तुतरी, बाकी तिकडे फक्त कमळ आहे फुल. हा ते निकाड तिकडे कव्हर केलं वाटतं सर. ते डायरेक्ट जातीवाद केला होता, लई जातीवाद केला माहिती का, आवडच करू देणार ते. पुन्हा मग मतदान संपल्यानंतर पेटे निघत टायमाला मग बस येऊ, तर मग पुन्हा काय म्हणले साहेब म्हणलं आतापर्यंत घडत नव्हतं कधी, पण ते जरांगे पाटलांनी काय केलं, जातीवाद केला, उभीच मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं, आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी ह्यांनी सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा म्हणून. नाही आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं मान्य, पण आमच्या जीवात पोटावर नका म्हणलं, पाठी मारा आमच्या पोटावर कशाला मारता म्हणून. बाबा आम्ही कर्मचारी माणसं आहेत, पण तुम्ही हो ना, तुम्ही काय करा समजे एकजूट होऊन टाकायचं होतं म्हणा मतदार, तुम्ही तुमचं कसं हे, पण ते असं करा नाही पाहिजे होतं ना बुथवर ताबा. आता ह्यांनी बुथवर ताबा बबन किती आले तेवढ्यात त्यांनी बघितलं, मतदान करायचं तुम्ही आला समजा, हो हो तुमच्या घरचे आले आणि त्यांनी फक्त शाळी बोटात लावली निघून गेले, मतदान दुसऱ्यानेच केलं तिकडं, बघितलं बबन किती मग ते लगत चिडायला मला म्हणलं असं, मला काय माहिती ते केंद्राची बदली त्यांना बघा म्हणले, बोला तुम्ही बरोबर. माझ्या केंद्रात बोललेले व्हिडिओ मध्ये बघितलं का, आधी मला म्हणले त्या लेडीजला बोलले नंतर मला बोलले, मी त्यांना पेन म्हणा होते केंद्राचे त्यांना बोला तुम्ही काय बरोबर. हो मग त्यांना बोलले, त्यांना शिवाय दिल्या, हे केलं ते केलं. त्यांचं काय चुकलं नाही, त्यांचं बरोबर पण गीते साहेब कशामुळे माहितीये का, आता मतदान लेडीजचं मतदान जेंट्स करतो इथं बसलेला, लेडीजचा इकडून इकडं, त्यांनी तिला मतदान कोणी गेलं सांगा म्हणून, त्यांचं काय चुकलं नाही ना, बरोबर आहे. कारण आता विचार करा, फक्त साई लावून मतदान दुसरं